बुलढाणा शहरात देखील वटसावित्री पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। विवाहित महिलांनी आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी वटवृक्षाची पूजा केली। सकाळपासूनच महिलांनी नटून थटून मंदिरांमध्ये आणि वटवृक्षांजवळ गर्दी केली होती। शहरातील विविध ठिकाणी आणि सार्वजनिक ठिकाणी असलेल्या वटवृक्षांच्या जवळ महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून 16 शृंगार करून पूजा केली। त्यांनी वटवृक्षाला सूत गुंडाळलं, हळद कुंकू वाहिलं, फुले अर्पण केली आणि मनोभावे प्रार्थना केली। एकमेकींना वाण देऊन आणि एकमेकींचे आशीर्वाद घेऊन महिलांनी या सणाचं पावित्र्य जपलं। यावेळी अनेक महिलांनी एकत्र जमून सावित्री आणि सत्यवानाच्या कथांचं वाचन केलं। वटपौर्णिमेमुळे महिलांना एकत्र येऊन आपल्या संस्कृती आणि परंपरेचा अनुभव घेता येतो। पतीच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना मनाला शांती देते, असे एका गृहिणीने सांगितलं। माझ्या सर्व मैत्रिणींना वटसावित्रीबद्दल खूप खूप मनस्वी शुभेच्छा। आजच्या दिवसाचं वटपौर्णिमेचं महत्त्व असं आहे की आजच्या दिवशी सावित्रीने आपल्या पतीला सत्यवानाला यमराजाच्या तावडीतून मृत्यूच्या दाढेतून वापस आणलं होतं। त्याच्यामुळेच आजचा वटपौर्णिमेचा दिवस साजरा करतात आणि आपल्या पतीसाठी दीर्घायुष्य, आरोग्य यासाठी त्या कामना करतात। हेच आजच्या दिवसाचं महत्त्व आहे।